प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कोविड-19च्या दिवसांमध्ये आपण आपापल्या घरामध्ये आहोत. आपल्या चर्चमध्ये आपल्याला जाता येत नाही. पण विचार करा मंडळी, हे तंत्रज्ञान नसतं तर आपण किती एकाकी पडलो असतो. देवाचा आशीर्वाद आहे की या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला एकमेकांना भेटता येतं, एकमेकांबरोबर देवाची उपासना करता येते. मग आपण कुठेही असा, अमेरिकेत असा, दुबईत असा, भारतामध्ये असा किंवा आणि कुठेही, आपण जेथे कुठे आहात तेथून आपण सगळे एकत्र मिळून एकाच वेळी प्रभूची उपासना करू शकतो. हा किती मोठा आशीर्वाद आहे. त्याबद्दल देवाची स्तुती करूया. चला, आपण उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया. आमच्या जिवंत देवा, तू आमचा प्रेमळ प्रभू आहेस. आमच्या अगदी जवळ राहणारा प्रभू आहेस. आम्हाला एकाकी न सोडणारा देव आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू खरोखरच इमॅन्युअल आहेस. तू सदैव आम्हासह राहणारा देव आहेस. आणि प्रभुदेवा, याच कारणाने आम्ही जरी कुठेही लांब असलो तरी देखील आम्ही सगळेजण तुझ्यामध्ये एकत्र आहोत. तुझ्या नावामध्ये आज आम्ही सगळेजण एकत्र येऊन तुझी उपासना करत आहोत. आणि म्हणून जेथे दोघे किंवा तिघे एकत्र येतील, त्या अर्थानं आम्ही सगळेजण जेथे कुठे आहोत तेथून एकत्र येऊन प्रभू तुझी उपासना करत आहोत. आणि या उपासनेमध्ये तू सामील आहेस. तुझा आशीर्वाद तू आम्हाला देत आहेस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, आम्ही आजची उपासना तुझ्या स्वाधीन करतो. तुला विनंती करतो, आमच्या ह्या उपासनेद्वारे तुला आनंद मिळू दे. आमची केवळ तीच इच्छा आहे बाबा. तुला आनंद द्यावा, तुझा गौरव करावं, तुझा महिमा वर्णावा, तुझी साक्ष द्यावी, तुझं चांगुलपण इतरांना सांगावं, एकमेकांना सांगावं आणि एकमेकांना उत्तेजन द्यावं, हीच आमची इच्छा आहे. आणि म्हणून बापा, आम्ही ही उपासना करत असताना स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तू आमचा ताबा घे. आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला चालव आणि आम्ही मनापासून आत्म्याने तुझी उपासना करून तुला आनंद द्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभुदेवा, या कठीण दिवसांमध्ये आम्ही जरी घरी सुरक्षित असलो तरी आमच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर अनेक लोक काम करत आहेत. पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी, सफाई कर्मचारी हे सर्वजण सतत काम करत आहेत. दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड आयाज, वॉर्ड बॉईज आणि सर्व मेडिकल स्टाफ सतत काम करत आहेत. धोक्याला ते सामोरे जात आहेत. प्रभुदेवा, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही त्यांच्याबद्दल तुझी उपकारस्तुती करतो. त्यांना हे सेवेचं व्रत तू दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ते ही सेवा करत आहेत म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. आणि बापा, आम्ही तुला हीच प्रार्थना करतो की त्या सर्वांना तू सुरक्षित ठेव. त्यांची सेवा आशीर्वादित होऊ दे. आणि प्रभुदेवा, त्यांना कोणत्याही प्रकारचा अपाय होऊ देऊ नकोस. आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू सतत आमच्या सोबत आहेस. तुझी कृपादृष्टी आमच्यावर आहे. प्रभुदेवा, आमची ही आराधना तू मान्य करून घे. आम्ही ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आपण आपापल्या घरी सुरक्षित आहोत ते केवळ या कोरोना योद्ध्यांमुळं नाही का? त्यांच्यासाठी नेहमी प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि तुम्ही ठेवत असाल याची खात्री आहे. चला तर देवाची स्तुतिगीतं गाऊन त्याची आराधना करूया. आज या स्तुती आराधनेमध्ये आपलं नेतृत्व करत आहेत इंग्लंडहून मायरा, महिमा, रिबेका आणि संदीप ठोंबरे. परंतु ते आपले नेतृत्व करत असले तरी ते केवळ गाणार नाहीत, आपणही गायचे. तेव्हा तुम्हीही सामील व्हा आणि प्रभूची स्तुती करण्याचा आनंद घ्या.
प्रियांनो, ही स्तुतिगीते गाऊन तुम्ही देखील परमेश्वराची आराधना केली असेल अशी आमची खात्री आहे. आणि त्याबद्दल मायरा, महिमा, रिबेका आणि संदीप यांचे मनापासून आभार. प्रियांनो, यावेळेस आपण देवाचं वचन वाचूया. आणि हे वचन वाचण्यासाठी आपलं सहाय्य करत आहे पुण्याहून शीला म्हस्के. आजच्या मननाकरता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय 1 ते 13 ही वचनं आपण ऐकणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 1 ते 13. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसासाट्याच्या आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाच झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेमिया, यहुदिया, कपुदुकिया, पंत, आसिया, फुगिया, पफुलिया, मिसर व कुर्णेच्या जवळचा लिबुआ देश यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, त्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवून त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. शीला, हे वचन सुंदरपणे वाचलंस. तुझे मनापासून आभार. प्रियांनो, यावेळेस आणखीन एक गीत गाऊन आपण देवाची आराधना करूया. आणि हे गीत विशेष आहे. हे एक गाणं नाही, ह्याच्यामध्ये 2-3 गाणी गुंफलेली आहेत, म्हणून याला मेडली म्हणतात. आणि हे एका विशिष्ट प्रकारे तयार करण्यात आलेलं गाणं आहे. या गाण्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हायचं आहे. परंतु या गाण्यांमध्ये विशेष रीतीनं जगभरामधून लोक आलेले आहेत. दुबई, अमेरिका, पुणे इथले सगळे लोक ह्या गाण्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि म्हणून तुम्ही या गाण्याचा आनंद घ्या आणि त्याबरोबर तुम्ही नक्की गा. देव तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल. Worthy of every song we could ever sing, worthy of all the praise we could ever bring, worthy of every breath we could ever breathe. We'll live for you, oh, we'll live for you. Jesus, the name above every other name. Jesus, the only one who could ever save. Worthy of every breath we could ever breathe. We live for you. We live for you. Holy, there is no one like you. There is none besides you. Oh, the
up my eyes in wonder and show me who you are and fill me with your heart and lead me in your love to those around me. All my life you can have it all. That could not hold you, the veil torn before you. You silenced the boast of sin and grace. The heavens are roaring, the praise of your glory. For you are raised to life again. You have no rival, you have no equal. Now and forever, God, you reign. Yours is the kingdom, yours is the glory, yours is the name above all names. What a powerful name it is, what a powerful name it is. The name of Jesus Christ, my King. What a powerful name it is. Nothing can stand against. What a powerful name it is. The name of Jesus. What a beautiful name it is. The name of Jesus. What a beautiful name it is.
मंडळी, आवडलं ना गाणं? किती छान या तंत्रज्ञानाचा उपयोग करता आला की आपल्याला सगळे लोक एकत्र येऊन एकत्रपणे हे गाणं गाता आलं. मंडळी, आता आपण देवाचा संदेश ऐकूया. आणि हा संदेश घेऊन येत आहेत पुण्याहून आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. आज पुन्हा एकदा मला तुम्हाला भेटायला अतिशय आनंद वाटतो. तुम्हाला जर मी आज हॅपी बर्थडे म्हटलं, वाढदिवस सुखाचा जावो असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझा काय वाढदिवस नाही, मग मला काय वाढदिवस सुखाचा जावो म्हणतात. तुम्हाला माहीत आहे का की आजचा दिवस संपूर्ण जगामध्ये पेंटेकॉस्ट संडे म्हणून साजरा केला जातो, सेलिब्रेट केला जातो. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांची कृत्याचा 2 अध्याय 1 ते 13 या वचनांमध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी मंडळीवर पवित्र आत्मा उतरला. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या प्रकारे सांगितलं होतं, आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं होतं, त्याप्रमाणे मंडळीवर पवित्र आत्मा उतरला. आणि तो दिवस मंडळीचा जन्मदिवस आहे. ख्रिस्ती मंडळीचा जन्म त्या दिवशी झाला असं आम्ही म्हणू शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं वाढदिवस सुखाचा जावो, हॅपी बर्थडे. कारण आज ख्रिस्ती मंडळीचा वाढदिवस आहे. आणि जर आपण ख्रिस्ती मंडळीचे अवयव आहात, सभासद आहात, तर आपणासाठी सुद्धा, आम्हा सर्वांसाठी आजचा दिवस म्हणजे वाढदिवस किंवा वर्धापन दिवस आहे. आणि म्हणून आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ, आपण आनंद करू. ज्या परिस्थितीमध्ये आपण आज आहोत, आपण भेटू शकत नाही एकमेकांना, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊ शकत नाही, परंतु या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण एकमेकांना अशा प्रकारे भेटू शकतो. त्याबद्दल आपण प्रभूची स्तुती करूया. तर प्रभूच्या वचनाकडे आपण जाऊया आणि पाहूया की पेंटेकॉस्टचा दिवस, मंडळीचा जन्मदिवस, त्या दिवशी काय काय घडलं आणि त्यामधून आम्हाला काय काय शिकायला मिळतं. तर आपण जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला, प्रेषितांची कृत्याचा 2 अध्याय 1 ते 13 या ठिकाणी पेंटेकॉस्ट याविषयी आपण पाहतो. यहुदी लोकांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा सण होता, सप्तकांचा सण असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये मिस्राच्या दास्यातून त्यांची सुटका झाल्यानंतर, तांबडा समुद्र त्यांनी पार केल्यानंतर अरण्यामध्ये ते असताना सिनाय पर्वतावर देव त्यांची भेट घेतो आणि मोशेच्या द्वारे त्यांना 10 आज्ञा देतो. नियमशास्त्र यहुदी लोकांना तो देतो. आणि हे सर्व प्रसंग या सणाशी निगडीत आहेत. वलांडन सणानंतर 7 सप्तकांचा काळ म्हणजे 49 दिवस आणि त्यानंतरचा पहिला दिवस, आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार. आणि त्या दिवशी इस्रायल लोकांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा करावा अशी देवाची योजना होती. हा हंगामाचा सण असं सुद्धा त्याला ओळखलं जातं. तर इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये, इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पेंटेकॉस्टचा दिवस, 50वा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा होता. याला जुबिली वर्ष असं सुद्धा म्हटलं जातं. 7 सप्तकानंतर जे गुलाम आहेत
त्यांना मुक्त करण्यात यावं आणि हे वर्ष जुबिली वर्ष म्हणून घोषित करावं, अशा प्रकारे सुद्धा इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि या दिवसाची निवड देवानं केली एका विशिष्ट उद्देशानं. प्रेषितांच्या कृत्याच्या पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत असताना त्यांना तो सांगतो की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि हे अभिवचन पूर्ण होईपर्यंत तुम्ही वाट पहा. पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला मिळणार आहे, पवित्र आत्म्याचा वर्षाव होणार आहे, त्यासाठी तुम्ही वाट पहा, असं प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. आणि म्हणून यरुशलेममध्ये 11 शिष्य आणि मग 12वा शिष्य मत्थियास ज्याची निवड झाली होती आणि इतर स्त्री असे 120 जणांचा समुदाय गट होता की जे एकत्र प्रार्थना करत होते. आणि त्यावेळेला ही गोष्ट घडली, ही घटना घडली. तर प्रामुख्याने 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. पेंटेकॉस्टची घटना घडण्या अगोदर काय परिस्थिती होती, प्रत्यक्ष त्या दिवशी काय घडलं आणि ते झाल्यानंतर त्याचे परिणाम काय झाले, या 3 गोष्टी आपण पाहणार आहोत. मंडळीवर पवित्र आत्म्याचा वर्षाव होण्याअगोदर, मंडळीचा जन्म होण्याअगोदर काय परिस्थिती होती हे पाहण्यासाठी आपल्याला प्रेषितांची कृत्याच्या पहिल्या अध्यायामध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी डॉक्टर लूक जी माहिती आपल्याला देतात त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दर्शन देतो. 40 दिवस तो त्यांच्याशी बोलतो, त्यांना देवाच्या राज्याची गोष्टी सांगतो आणि मग तो त्यांना हे सांगतो की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. पहिली गोष्ट तो सांगतो की तुम्ही वाट पहा. जे दान मी तुम्हाला देणार आहे, मंडळीला देणगी देणार आहे, त्याची तुम्ही वाट पहा. आणि मग 8व्या वचनामध्ये पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा आल्यानंतर काय होईल याविषयी सुद्धा तो सांगतो की तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि मग आपण पाहतो की शिष्य सर्व एकत्र आहेत, त्यांच्याबरोबर स्त्रिया आहेत आणि सर्व मिळून 120 लोक एकत्र आहेत आणि ते काय करत आहेत. 2ऱ्या अध्यायाचं पहिलं वचन, पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असतात. ते एकत्र जमले होते आणि ते प्रार्थना करत होते. पवित्र आत्म्याचा वर्षाव होण्यापूर्वी, पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होण्या अगोदर त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याप्रमाणे ते विश्वासानं वाट पाहत होते, ते प्रार्थना करत होते, ते एकत्र होते. देव कोणतंही कार्य करण्या अगोदर प्रार्थनेद्वारे आम्ही त्याच्यावर अवलंबून राहायला शिकायला हवं. आणि पहिल्या मंडळीमध्ये हे चित्र आम्हाला दिसतं. तर 2 गोष्टी मंडळीच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात. एक म्हणजे ते प्रार्थना करत होते, ते एकत्र होते. प्रभू येशू ख्रिस्तानं आज्ञा दिल्याप्रमाणे हे सर्व करत होते. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा जर देवाचं कार्य आमच्यामध्ये व्हावं अशी आमची इच्छा असेल तर आम्ही एकत्र असायला हवं, प्रार्थना करायला हवी आणि प्रभूचं आज्ञापालन आम्ही करायला हवं. पहिल्या मंडळीने ते केलं आणि त्यामुळं पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला, देवाचं कार्य त्या मंडळामध्ये झालं. आज जर आम्ही प्रार्थना सभा भरवली तर किती लोक येतील बरं? आरोग्यदानाची सभा, संजीवनाची सभा आणि वेगवेगळ्या सभा ज्यामध्ये पुष्कळदा करमणूक भरपूर असते, त्या ठिकाणी गर्दी होते. परंतु प्रार्थनेची सभा बोलवा, फार कमी गर्दी असते. आणि मग पवित्र आत्म्याचं कार्य कसं होईल बरं आमच्यामध्ये? आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं दाखवलेल्या मार्गाकडं पुन्हा जाण्याची गरज आहे. मंडळीचं जे सुंदर चित्र आपल्याला प्रेषितांची कृत्यामध्ये पाहायला मिळतं
त्याकडे आम्हाला जावं लागेल. आम्हाला एकत्र यायला पाहिजे. आमच्या सर्व तुही मतभेद भांडणं विसरून आम्हाला प्रभूमध्ये एकत्र यायला हवं. आम्ही प्रार्थनापूर्वक प्रभूकडे मागायला हवं. प्रभूच्या पायाजवळ आम्ही बसायला हवं. प्रभूचं आज्ञापालन आम्ही करायला हवं. आणि मग पेंटेकॉसचा अनुभव आम्हाला सुद्धा येईल. पहिल्या मंडळीला जो अनुभव आला, पवित्र आत्म्याचं दान त्यांना मिळालं, त्याच प्रकारे आजच्या मंडळीवर सुद्धा पवित्र आत्मा उतरून येईल आणि देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये कार्य करेल. देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये प्रगट होईल. हा अनुभव आम्हाला येईल. तर प्रत्यक्ष त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालं हे पाहण्यासाठी आपल्याला प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय पहिली 2-3 वचनं पाहावी लागतील. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व शिष्य आणि त्यांच्याबरोबर इतर एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. 2 गोष्टी. प्रचंड वाऱ्याच्या आवाजासारखा आवाज झाला. सोसाट्याचा वारा तसा आवाज झाला. आणि अग्नीच्या जिभांसारख्या जिभा हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या दोन्ही गोष्टी इस्रायल लोकांसाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होत्या. इस्रायलाचा इतिहास जेव्हा आपण पाहतो, जेव्हा देवानं 10 आज्ञा दिल्या आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, ज्यावेळेस सिनाय पर्वतावर मोशे परमेश्वराला भेटायला गेला त्यावेळेस काय झालं तर 19वा अध्याय, निर्गमाचं पुस्तकाचा 19वा अध्याय 16 वचन आपण पाहतो. 3रा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतील सर्व लोक थरथरा कापू लागले. ज्यावेळेस 10 आज्ञा मोशेला देण्यात आल्या त्यावेळेचं वर्णन आपल्याला 20व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये पाहायला मिळतं. मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, करण्याचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले. इस्रायल लोकांना अशा प्रकारे परमेश्वराचं सानिध्य म्हणजे काय, परमेश्वर ज्यावेळेस आपल्या लोकांशी बोलतो त्यावेळेस काय होतं, अशा प्रकारचा त्यांचा अनुभव होता. आणि आता यहुदी लोक, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य 50वा दिवस, पेंटेकॉस्टचा दिवस, हा दिवस साजरा करत आहेत, एकत्र जमले आहेत. आणि त्यावेळेला सुद्धा शिष्यांना असाच अनुभव येतो की प्रचंड वाऱ्याचा आवाज, अग्नीच्या जिभा आणि परमेश्वर जो एकच आहे, सारखाच आहे. जुन्या काळामध्ये जे परमेश्वराचं दर्शन आहे तेच आपल्याला नव्या काळामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की त्याचं सानिध्य तो प्रगट करतो. इस्रायल लोक रानातून जात असताना, फारोचं सैन्य त्यांच्या मागे लागलेलं असताना सुद्धा अग्निस्तंभाच्या द्वारे परमेश्वरानं त्यांचं संरक्षण केलं आणि त्यांचं मार्गदर्शन केलं. तर अग्नी आणि वारा या 2 गोष्टी आपण पाहतो की परमेश्वराचं सानिध्य, परमेश्वर आहे हे आम्हाला प्रगट करतं. परंतु एक धोका यामध्ये आहे की वाऱ्यामध्ये परमेश्वर नाही, अग्नीमध्ये परमेश्वर नाही. ती केवळ प्रतीक आहे. परमेश्वराच्या सानिध्याची कदाचित जाणीव ते आम्हाला करून देतात आणि म्हणून त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू नये, परंतु आपण त्याचा निर्माणकर्ता जो परमेश्वर आहे त्या निर्माणकर्ता परमेश्वराकडे आपण लक्ष केंद्रित करावं, त्याची वाणी आपण ऐकावी अशी देवाची इच्छा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी ते केलं हे आपल्याला पाहायला मिळतं. या शास्त्र भागामध्ये आपल्याला आणखीन एका गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे आणि ती कदाचित अत्यंत क्षुल्लक अशी गोष्ट आहे, आपल्या नजरेतून ती सुटू शकते. 2 गोष्टी. पहिली गोष्ट, मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला किंवा आवाज झाला.
वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा दिसल्या असं लोक म्हणतो. याचा अर्थ नेमकं त्याला वर्णन करता येत नाही. आणि परमेश्वराचं कार्य असंच आहे की परमेश्वर इतका महान आहे, इतका थोर आहे, त्याचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की मानवी बुद्धीच्या पलीकडे असलेले, मानवी शब्दामध्ये ज्याचं वर्णन करता येणार नाही अशा प्रकारची ही गोष्ट आहे. शिष्यांना जो काही अनुभव येत होता तो इतका अद्भुत असा अनुभव होता. या बाहेरचा असा अनुभव, एक्सपिरियन्स आउट ऑफ दिस वर्ल्ड, एक स्वर्गीय अनुभव होता. आणि म्हणून हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे की वाऱ्यासारखा आवाज झाला, जिभांसारख्या जिभा झाल्या. म्हणून आम्ही लगेच वारा दाखवायचा किंवा जिभा दाखवायच्या आणि त्यामधून पवित्र आत्मा आला, हे योग्य होणार नाही. आणि मानवानं ही चूक पुन्हा पुन्हा केली आहे की परमेश्वरानं त्याचं सामर्थ्य एखाद्या गोष्टीद्वारे प्रगट केलं तर त्या गोष्टीलाच भजायला मानवानं सुरुवात केलेली आहे. जो निर्माणकर्ता आहे, ज्यानं या गोष्टी केल्या, त्याची भक्ती, त्याची पूजा करण्याऐवजी ज्या गोष्टी आम्हाला डोळ्याने दिसतात त्याचीच भक्ती, त्याचीच पूजा आम्ही पुष्कळदा करू शकतो. आणि हा धोका आमच्या जीवनामध्ये आहे, ज्यापासून आपण स्वतःला सावरायला हवं, आपण सांभाळायला हवं. ही एक गोष्ट आपल्याला या वचनांमध्ये पाहायला मिळते. दुसरी गोष्ट मला फार सुंदर वाटते या ठिकाणी की ते ज्या घरामध्ये राहत होते, ज्या ठिकाणी एकत्र जमले होते, कदाचित एक कॉमेंट्रीमध्ये असं म्हटलेलं आहे की ते मंदिरामध्ये एकत्र आले होते आणि त्या ठिकाणी हे झालं. आणि जे घर त्यानं ते संपूर्ण भरलं. परमेश्वराच्या सामर्थ्यानं ती संपूर्ण जागा भरून गेलेली आहे असा त्यांना अनुभव आला. आणि फार सुंदर आणि अद्भुत आहे. परमेश्वराचे लोक जेव्हा एकत्र येतात, परमेश्वराचे लोक जेव्हा प्रार्थना करतात, परमेश्वराचे लोक परमेश्वराची स्तुती आराधना करतात, त्यावेळेस संपूर्ण वातावरण परमेश्वराच्या सानिध्यानं, उपस्थितीनं, परमेश्वराच्या पावित्र्यानं हे भरून जातं. असा अनुभव आम्ही घेऊ शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिसऱ्या वचनाचा शेवटला भाग, प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. पहा, पवित्र आत्म्याचं दान संपूर्ण मंडळीला प्राप्त झालं, परंतु प्रत्येक व्यक्ती ही सुद्धा महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा तो अनुभव वैयक्तिक असणं हे महत्वाचं आहे. आम्ही पुष्कळदा म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताने या संपूर्ण जगासाठी आपला प्राण दिला, प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त या जगासाठी सांडलं. हे योग्य आहे आणि खरं आहे, परंतु ही गोष्ट महत्वाची आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलं, प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं पवित्र रक्त माझ्यासाठी सांडलं आणि म्हणून माझ्या पापांची मला क्षमा होते. मी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारायला पाहिजे. एक सर्वसाधारण विधान करून चालणार नाही की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, या जगासाठी त्याने आपला प्राण दिला. हो, हे सत्य आहे, परंतु त्यानं प्रत्येकासाठी व्यक्तिगतरित्या, आणि ही गोष्ट मला असं वाटतं या ठिकाणी महत्वाची आहे की प्रत्येकावर त्या जिभा बसल्या. पुन्हा प्रतिकात्मक, परंतु पवित्र आत्म्याचं दान मंडळीला मिळालंच, परंतु प्रत्येक व्यक्तीलाही मिळालं. पहा, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या. संपूर्ण मंडळीला सामर्थ्य मिळतं, परंतु प्रत्येक सभासदाला, कारण आम्ही सर्व त्या मंडळीचे अवयव आहोत, ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही अवयव आहोत, आणि म्हणून आम्ही सुद्धा सामर्थ्यानं भरून जाणं याची गरज आहे. आणि हे आज घडत आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे. तर पहिल्या 3 वचनांमध्ये आपण हे पाहिलं की कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं दान त्यांना मिळालं, कशा प्रकारे पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर झाला. 2 प्रतीकं या ठिकाणी वापरण्यात आलेली आहेत, जी आपण पाहिली, वारा आणि अग्नी, जे परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं सानिध्य आमच्यासाठी प्रगट करतात. त्यानंतर पुढे जेव्हा आपण जातो त्यावेळेस 4थ्या वचनामध्ये आपण काय पाहतो, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी जशी त्यांना वाचा दिली तसे तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. पहिली गोष्ट, ते पवित्र आत्म्याने पूर्ण झाले, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्यांना मिळाला, पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण झाले. आणि मग त्यांच्या जीवनावर त्याचा हा परिणाम झाला की ते
वेगवेगळ्या भाषांमधून बोलू लागले. आता अन्य भाषा हा शब्द प्रयोग पुष्कळदा केला जातो आणि त्याच्याविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्याच्यावरून अनेक मतांतरे आहेत आणि मतभेद ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु स्पष्टपणे जर आपण पाहिलं या ठिकाणी शास्त्र भागामध्ये आपल्याला एक गोष्ट अगदी स्पष्ट पाहायला मिळते की जेव्हा ते वेगवेगळ्या भाषांमधून बोलू लागले त्यावेळेस त्याचा परिणाम काय झाला तर 5व्या वचनापासून ते 10व्या वचनापर्यंत त्या ठिकाणी जे सर्व लोक एकत्र होते त्यांचा उल्लेख आहे. त्या काळामधील यहुदी जे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेले होते ते सर्व सणानिमित्त कदाचित एकत्र आले होते किंवा यरुशलेममध्ये राहणारे, परंतु ज्या वेगवेगळ्या भागांचा उल्लेख या ठिकाणी केला, पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पादिया, हे सर्व जे प्रांत आहेत त्या प्रांतातले लोक त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि ते 2 गोष्टीमुळं या ठिकाणी कदाचित आले असतील. पहिली गोष्ट की हा जो प्रचंड आवाज झाला त्या आवाजामुळं काय चाललं आहे हे पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी आले आणि मग त्यांना काय पाहायला मिळालं की 6 वचन प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. या ठिकाणी अगदी स्पष्ट सांगितलेले की त्यांनी या सर्व लोकांनी जे वेगवेगळ्या देशातून आले होते त्यांच्या देशांमध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये हे शिष्य बोलत आहेत असं त्यांनी ऐकलं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते असं म्हणतात 11 वचन आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. पहा, पहिली गोष्ट ते त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये बोलत होते. दुसरी गोष्ट ते देवाची महत्कृत्य सांगत आहेत. म्हणजे भाषा बोलण्यासाठी काहीतरी अर्थ आहे, काहीतरी कारण आहे, हे अगदी स्पष्ट आहे आणि हा स्पष्ट अर्थ देवाच्या वचनामधून आपल्याला या ठिकाणी दिसतो. मग आम्ही स्वतःच्या मनानं त्याला वेगळा अर्थ देणं, आपल्याला एखादी गोष्ट योग्य वाटते, सोयीस्कर वाटते, पटते म्हणून ते सांगणं हे योग्य होणार नाही. या ठिकाणी अन्य भाषा किंवा वेगवेगळ्या भाषा याचा अर्थ जो सांगितलेला आहे तो अगदी स्पष्ट आहे. वेगवेगळ्या प्रांतातले, देशातले वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र आले होते आणि त्यावेळेस त्यांनी आपापल्या भाषेमध्ये बोलताना शिष्यांना ऐकलं आणि त्याचबरोबर देवाची महत्कृत्य करताना. देव प्रत्येक गोष्ट विशिष्ट उद्देशानं करतो, निरर्थक कोणती गोष्ट करत नाही आणि म्हणून या वचनामध्ये हा स्पष्ट अर्थ आम्हाला समजतो आणि तो आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. मी प्रामुख्यानं 3 गोष्टी आपण पाहणार आहोत हे सांगितलं. एक म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवसाच्या अगोदर काय घडलं, पेंटेकॉस्टच्या दिवशी काय घडलं आणि त्यानंतर त्याचे परिणाम काय झाले. तर आपण पाहतो की लोक धावत आले, वेगवेगळ्या प्रांतातले होते, वेगवेगळ्या ठिकाणचे होते. त्यांनी आपापल्या भाषेमध्ये देवाची महत्कृत्य शिष्यांना ऐकताना पाहिलं. पण त्यांचा प्रतिसाद काय होता, त्यांनी काय प्रतिसाद दिला बरं या सर्व प्रसंगांना. आपण 12 वचनामध्ये पाहतो, तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल. पहा, देवाच्या कार्याचा जो परिणाम आहे तो आम्हाला हवा तसा, आम्हाला आवडेल तसाच होईल असं नाही. पहा, देवाने इतकं सुंदर प्रचंड कार्य त्यांच्यामध्ये केलं होतं. देवाच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला होता. वेगवेगळ्या भाषांमधून शिष्य बोलत होते, देवाची महत्कृत्य करत होते. परंतु त्याला यांनी प्रतिसाद काय दिला, ते गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल. आणि देवाचं वचन हे पुष्कळ अशाच प्रकारे लोकांमध्ये त्यामुळे गोंधळ होतो. सत्यसुद्धा स्वीकारणं, सत्य पचवणं हे लोकांना पुष्कळदा शक्य होत नाही. फक्त काही गोष्टी पाहून ते गोंधळून जातात. आणि देवाच्या बाबतीमध्ये अनेक लोक आपण पाहतो की
ते गोंधळून गेलेले आहेत. देव इतकं सुंदर कार्य संपूर्ण जगामध्ये करत आहे, तारणाचं कार्य करत आहे, आरोग्यदानाचं कार्य करत आहे, लोकांचं जीवन बदलण्याचं कार्य करत आहे, पण तरीसुद्धा लोक गोंधळून जातात, प्रश्न करतात हे काय असेल. आणि आज सुद्धा तसंच घडत आहे. मी एका ग्रुपवर कधी कधी जात असतो फेसबुकच्या, त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांवर नेहमी आरोप केले जातात. आणि एक मोठा आरोप काय आहे की हे आमिष दाखवून धर्मांतर करतात. पहा, परमेश्वर इतकं सुंदर कार्य करत आहे. अनेक आदिवासी लोकांमध्ये, अनेक दलित लोकांमध्ये, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये परमेश्वर फार सुंदर कार्य करत आहे, त्यांचं जीवन बदलण्याचं कार्य करत आहे. पण तरीसुद्धा लोकांचं म्हणणं काय आहे, नाही हे जबरदस्तीनं आमिष दाखवून, मोहात पाडून आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप ख्रिस्ती लोकांवर केले जातात. मी ज्या गटाविषयी सांगत आहे त्या गटावर त्या गटामध्ये अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत आणि त्यांचा ख्रिस्ती लोकांवर प्रामुख्यानं हा आरोप आहे की ख्रिस्ती लोक जे काही करतात ते केवळ धर्मांतरासाठी करतात आणि त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. यांचे हॉस्पिटल्स, यांच्या शाळा, यांचे कॉलेजेस, याच्या मागे केवळ एकच उद्देश आहे, त्यांना लोकांची सेवा करायची नसते, फक्त त्यांना लोकांचं धर्मांतर करायचं असतं. तर पहा, लोक बदललेले नाही, लोकांची प्रतिक्रिया अशीच असते. आणि म्हणून आम्ही निराश होण्याची गरज नाही. देवाचं कार्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विरोध होईल, त्या ठिकाणी लोक प्रश्न करतील, पण आम्ही आपलं कार्य करत राहणं हे महत्त्वाचं आहे. दुसरा त्यांचा प्रतिसाद जो आहे तो हा आहे 13 वचन. परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहे. केवळ प्रश्न करून ते थांबले नाहीत. काही लोकांनी प्रश्न केला की हे काय असेल, दुसऱ्यांनी त्यांच्यावर डायरेक्ट आरोपच केला, त्यांच्यावर दोष लावला, हे दारू पिऊन मस्त झाले. पहा, एक गोष्ट त्यांना हा आध्यात्मिक जो काही प्रकार चालू आहे, देवाचं जे सामर्थ्याचं कार्य चालू आहे ते समजलंच नाही आणि त्याच्या विरुद्ध, देवाच्या कार्याविरुद्ध ते लोकांवर दोष ठेवतात, शिष्यांवर दोषारोप करतात की हे दारू पिऊन मस्त झाले. पहा, किती भयंकर गोष्ट नाही का. देवाच्या कार्याला पुष्कळदा काही जण अशाच प्रकारे प्रतिसाद देतात. त्यांना देवाचं कार्य समजत नाही, ते देवाच्या लोकांवर आरोप करतात, दोष देतात. पण म्हणून आम्ही निराश होण्याची गरज नाही. शिष्य निराश झाले नाही. त्यांनी काय प्रतिसाद दिला हे पण आपण पाहणार आहोत. पहा, देवानं अतिशय अद्भुत अशा प्रकारचं कार्य यहुदी लोकांमध्ये केलं आहे. ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत ते पवित्र आत्म्यानं भरले आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये देवाविषयीचं कार्य लोकांच्या कानावर पडत आहे. परमेश्वराचं जे अद्भुत कार्य आहे त्याच्याविषयी त्यांना आपापल्या भाषेमध्ये ऐकायला मिळत आहे. पण त्यांचा प्रतिसाद काय होता? एक तर त्यांना प्रश्न होता की हे काय चाललंय हे समजत नव्हतं. दुसरी गोष्ट, त्यांचा गैरसमज झाला की हे दारू पिऊन मस्त झाले आहेत आणि दारूच्या नशेमध्ये हे सर्व करत आहेत. मग अशा वेळेला शिष्यांनी त्याला काय प्रतिसाद दिला? तर पुढे जेव्हा आपण पाहतो 14व्या वचनामध्ये, तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या. हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तो अजिबात घाबरला नाही, तो विचलित झाला नाही, तो निराश झाला नाही. आणि ज्या पेत्रानं काही काळापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला 3दा नाकारलं होतं, जो भित्रा, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसलं होतं, तोच पेत्र अत्यंत धैर्यानं उभा राहतो, घोषणा करतो आणि सर्व इस्रायल लोक त्या ठिकाणी आहेत, यहुदी लोक आहेत, मोठा जमाव आहे, त्यांच्यासमोर तो उभा राहतो आणि म्हणतो की ऐकून घ्या, माझं मी काय सांगतो ते ऐकून घ्या.
आणि आपलं म्हणणं अगदी स्पष्टपणे तो सांगतो. आणि आपलं म्हणणं पटवून देणारे, ज्यांना अपॉलॉजिस्ट म्हणतात, आत्ताच काही दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध डॉक्टर रवी झकारिया, जे एक सुप्रसिद्ध अपॉलॉजिस्ट किंवा आपलं मत ठामपणे मांडणारे, विरोधी मताचं खंडन करणारे, याच्यामध्ये ज्यांचा हातखंडा होता, त्यांना मी अनेकदा प्रत्यक्ष भेटलो आहे. देवाचा महान सेवक, परंतु ते प्रभूकडे गेले. आम्हाला अतिशय दुःख झालं की या देवाच्या सेवकाचा अंत इतका लवकर व्हावा. 74 वय म्हणजे काही फार नाही. प्रभू त्यांचा पुष्कळ उपयोग करून घेत होता, परंतु त्यांना कॅन्सर झाला आणि त्यामध्ये काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. आमचं अतिशय प्रचंड नुकसान झालं. त्याचं आम्हाला अतिशय वाईट वाटतं की देवाचा इतका महान सेवक आमच्यामधून निघून गेला. परंतु त्याचं वैशिष्ट्य हे होतं की ते जगातील वेगवेगळ्या लोकांपर्यंत जायचे. वेगवेगळ्या देशाचे प्रेसिडेंट्स आणि प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान, राष्ट्रपती, वेगवेगळ्या कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स, जे नास्तिक आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत. एक त्यांचं मी संदेश ऐकला, मलेशियामधील जे मुस्लिम समाजाचे पुढारी आहेत, मौलवी, त्यांच्या समोर उभं राहून ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करत होते. ते कधी घाबरले नाहीत. अतिशय धाडसानं, अतिशय धैर्यानं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा केली. आणि पेत्र या ठिकाणी तेच करत आहे. आणि तो त्यांना स्पष्ट सांगतो, 15 वचन, तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण तसे नाही. आणि तो कारण सांगतो, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे, म्हणजे सकाळची वेळ आहे. आणि मग तो स्पष्टीकरण देतो, परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. आणि हे सर्व वर्णन तो त्या ठिकाणी करतो. पेत्र यहुदी लोकांसमोर अत्यंत धाडसानं उभा राहतो, जो एका दासीला घाबरून प्रभू येशू ख्रिस्ताचा काही दिवसापूर्वीच त्यानं नकार केलेला होता. तोच पेत्र पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आता उभा आहे आणि यहुदी लोकांना सांगत आहे की संदेष्टांनी जे सांगितलं, योएल संदेष्टांनी जे सांगितलं ते आज तुमच्यासमोर घडत आहे. आणि त्यांची तो खात्री पटवून देतो. आपल्याला वेळ नाही सर्व पाहायला, पण या ठिकाणी तो यहुदी लोकांची खात्री पटवून देतो की पहा, हे देवाचं कार्य आहे. आणि पुढे आपण पाहतो पेत्र एक मोठं संदेश देतो, भाषण देतो. आणि मग शेवटी दुसऱ्या अध्यायाच्या 36व्या वचनामध्ये, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. अतिशय धाडसानं पेत्र त्यांना सांगतो की ज्याला तुम्ही वधस्तंभावर मारले, तो त्यांच्यावर आरोप करतो. पहा किती धाडस त्याला मिळालं. आता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जेव्हा त्याच्यामध्ये आलं, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा जेव्हा त्याला झाला, पवित्र आत्म्याने जेव्हा तो भरून गेला, त्यावेळेस ज्या लोकांना तो कालपर्यंत घाबरत होता त्यांच्यासमोर उभा राहून तो म्हणतो, तुम्ही त्याला वधस्तंभावर खेळलं. यहुदी लोकांकडे तो बोट दाखवतोय, दोषारोप करतोय, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं. पहा, देवाच्या आत्म्याचं हे सामर्थ्य आहे. देव आमचं जीवन इतकं बदलून टाकतो. ज्यावेळेस पवित्र आत्म्यानं आमचं जीवन भरलं जातं त्यावेळेस आम्हाला भीती वाटत नाही. देवाच्या वचनाची घोषणा करायला आम्हाला भीती वाटत नाही. प्रभूनं मला वेगवेगळ्या वेळेस त्याच्या वचनाची घोषणा करण्यासाठी कृपा पुरवली, सामर्थ्य पुरवलं. खूप वर्षांपूर्वी पंढरपूरमध्ये जी जत्रा भरत असते, पालखीचा जो कार्यक्रम असतो, रेव्हरंड B.C. भोसले त्यावेळेस बायबल सोसायटीचे सेक्रेटरी होते.
ते त्या ठिकाणी एक मोठा उपक्रम राबवत असत. बायबल्स आणि ख्रिस्ती पुस्तकं घेऊन आम्ही त्या यात्रेमध्ये सहभागी होत असू आणि भर गर्दीमध्ये उभे राहून आम्ही ख्रिस्ताच्या नावाची घोषणा करायचो. मला आठवते मी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उभा राहायचो आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला पापांची क्षमा आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल, तुमचं तारण होईल. हे मी धैर्यानं त्या ठिकाणी घोषणा करायचो. आज मी विचार करतो, मला आश्चर्य वाटतं, मला धाडस कुठून आलं एवढं. परंतु ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो, आपल्या सामर्थ्याने तो तुम्हाला भरतो, त्यावेळेस तुम्ही तुमची भीती विसरून जाता, तुम्ही धैर्यानं उभा राहता आणि येशूच्या नावाची घोषणा तुम्ही करता. माझे असे माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत आणि माझी खात्री आहे आपल्यापैकी अनेकांना जे येशूची सुवार्ता गाजवतात, तुम्हाला याचा अनुभव असेल की देव तुम्हाला शक्ती देतो, देव तुम्हाला सामर्थ्य देतो त्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी. आणि जे ख्रिस्त विरोधक आहेत, जे ख्रिस्तावर आरोप करणारे आहेत, जे ख्रिस्ताला कमी लेखणारे आहेत, ख्रिस्ताला तुच्छ लेखणारे आहेत, त्यांच्यामध्ये उभे राहून सुद्धा तुम्ही ख्रिस्ताची घोषणा करू शकता. देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देतो. याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. माझी इच्छा होती की कमी वेळामध्ये आपण हे मनन संपवावं, परंतु मला क्षमा करा, कदाचित मी जास्त वेळ घेतला आहे. शेवटली गोष्ट मी सांगेन आणि मग मी थांबेन. पेत्रानं त्या ठिकाणी धैर्यानं उभं राहून साक्ष दिली. हे कार्य कसं देवाच्या आत्म्यानं होत आहे, ज्या प्रकारे भविष्यवाणी झाली होती योएल संदेशाच्या द्वारे, ती कशी पूर्ण होत आहे हे सांगितल्यानंतर तो त्यांना म्हणतो की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं. आणि मग यहुदी लोकांचा काय प्रतिसाद आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 37 वचन, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पहा, देवाच्या वचनाचा परिणाम झाला. देवाचं वचन त्यांचं अंतःकरण फोडून गेलं, त्यांचं अंतःकरण विरघळलं देवाच्या वचनासमोर आणि देवाच्या वचनाला त्यांनी प्रतिसाद दिला. आणि आज सुद्धा हे घडत आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा देवाच्या वचनाद्वारे प्रचंड सामर्थ्यानं कार्य करत आहे आणि अनेक लोक ख्रिस्ताकडे वळत आहेत. संपूर्ण जगामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे, उत्तेजन देणारी गोष्ट आहे. त्याबद्दल आपण प्रभूची स्तुती करूया. आणि मग पुढे काय होतं? 38 वचन, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पहा, स्पष्ट सुवार्ता सांगतो तो, अगदी पूर्ण सुवार्ता सांगतो तो, कुठलीच गोष्ट बाकी ठेवत नाही. तो त्यांना सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या आणि मग तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जर आम्हाला मिळावं अशी आमची इच्छा असेल तर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये व्हायला हव्यात. आम्ही पश्चाताप करायला पाहिजे. पश्चातापी अंतःकरणानं आपण परमेश्वराकडे यायला हवं. आपली पापं आपण पदरी घ्यायला हवी. प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारायला हवं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण बाप्तिस्मा घ्यायला हवा. आणि मग देवाचं अभिवचन हे आहे की तो तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरेल. पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होईल. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, यासाठी वेगवेगळे शब्द वापरले, परंतु प्रामुख्याने हे आहे की देव स्वतः त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये येऊन वस्ती करतो. पवित्र आत्माचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याने भरणं, याचा अर्थ मला जो समजतो तो हे आहे की देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्या अंतःकरणामध्ये येतो, वस्ती करतो. ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एकटा येत नाही, तर पवित्र आत्म्याला सुद्धा, पित्याला सुद्धा तो बरोबर घेऊन येतो. आणि हा त्रैक्य देव आमच्यामध्ये येऊन वास्तव्य करतो, वस्ती करतो आणि त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामधून प्रगट होतं. त्याविषयी आम्हाला बढाई मारायची गरज नाही, त्याविषयी आम्ही गर्व करण्याची गरज नाही, परंतु हे देव आमच्या नम्रपणामुळे,
ज्यावेळेस आम्ही त्याच्यासमोर नम्र होतो त्यावेळेस देव त्याचं कार्य आमच्यामध्ये करतो. आणि म्हणून आम्ही सदैव नम्र राहण्याची गरज आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल बढाई मारून चालणार नाही की मला हे करता येतं, मला ते करता येतं, माझ्या प्रार्थनेद्वारे रोगी बरे होतात आणि मी प्रार्थना करतो. आणि पुण्यामध्ये एक सेवक आहेत ते म्हणतात की मी प्रार्थना केली आणि एक मृत व्यक्ती जिवंत झाला. माझा साधा प्रश्न होता की पेपरमध्ये कशी बातमी आली नाही, एवढे मोठा चमत्कार झाला. म्हणून आम्ही क्रेडिट घेण्याची गरज नाही. माझ्यामुळं काय होतं हा विचारच आम्ही करायला नको. हो, देव माझा उपयोग करतो हे सत्य आहे, हे खरं आहे, परंतु कार्य करणारा पवित्र आत्मा आहे. कार्य प्रभू येशू ख्रिस्त करतो. देव जो पिता तो माझ्याद्वारे कार्य करतो हे आम्ही ओळखून घ्यायला पाहिजे. आणि आम्ही नेहमी देवासमोर नम्र व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच पेत्राचा उपयोग देवानं करून घेतला, पौलाचा उपयोग देवानं करून घेतला. देवानं अनेक सेवकांचा संपूर्ण जगामध्ये उपयोग करून घेतला. त्याची इच्छा आहे की तुमचा आणि माझा उपयोग करावा. आमची तयारी आहे का? आम्ही आपलं समर्पण प्रभूला केलं आहे का? त्याची सुवार्ता माझ्या जीवनामध्ये मी गाजवत आहे का? त्यासाठी मोठ्या जमावासमोर उभं राहण्याची गरज नाही. कदाचित माझा मित्र असेल, माझा शेजारी असेल, माझ्या संबंधामध्ये माझ्याबरोबर काम करणारं कोणी असेल की ज्याला मला ख्रिस्ताची सुवार्ता आज गाजवायला हवी, सांगायला हवी, स्पष्ट करून सांगायला हवी. त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मला सांगायला हवी. आज पेंटिकॉस्टच्या दिवशी आपण हा निर्णय करूया का? स्वतःचं समर्पण आपण प्रभूला करूया की प्रभूनं जसा आपल्या शिष्यांचा उपयोग केला तसा तुमचा आणि माझा उपयोगसुद्धा त्याचं कार्य करण्यासाठी, त्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी, त्याचं राज्य या जगामध्ये वाढावं यासाठी प्रभूने करून घ्यावा अशी आपण प्रार्थना करूया. प्रियजन हो, आज आपण पेंटेकॉस्ट संडे साजरा करत आहोत आणि त्यानिमित्त मला सुद्धा इच्छा झाली की मी आज एक गाणं गावं. मी मिरजमध्ये होतो त्यावेळेस मी नेहमी गाणं गायचो चॅपलमध्ये, चर्चमध्ये, मोठमोठ्या क्वायरचं पुढारी पण मी करायचो गीतांमध्ये. तेव्हा मिरजमधील माझे मित्र मला एक गाणारा म्हणून ओळखतात. बरेच दिवस मी तशा प्रकारे गीतं गायले नाहीत, परंतु माझ्या चर्चमध्ये संदेशाच्या अगोदर मी एक गीत गात असतो, पवित्र आत्मा. आणि म्हणून आज तेच गीत मी गाणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर त्या गीतामध्ये सहभागी व्हा. तर आपण हे गीत गाऊया, पवित्र आत्मा, आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर गा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जा यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ. घुटने टिकाकर, सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए. घुटने टिकाकर, सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए. सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ.
यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जा यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। प्रियानो, यावेळेस प्रार्थनेची वेळ आहे आणि या शेवटच्या प्रार्थनेकडे जाण्यापूर्वी आणि यामध्ये आपलं पुढारीपण करण्याआधी मी 1-2 शब्द आपणाशी बोलू इच्छितो. प्रथमतः मी सर्वसमर्थ परमेश्वराचे आभार मानतो, कारण देवबापाने मला ही संधी दिली आणि तुमच्याबरोबर या माध्यमातून प्रार्थनेमध्ये सहभागी होण्यास त्याने मला सहाय्य केलं. याबद्दल त्या परमेश्वराचे मी खूप खूप आभार मानतो. आणि तसंच विशेष करून आमचे बाळासाहेब रेव्हरंड संजय गायकवाड यांचं सुद्धा मी खूप खूप माझ्या परिवारासह त्यांचा आभार मानतो, कारण त्यांनी ही सुंदरशी संधी आम्हाला दिली, आम्हाला आमंत्रित केलं आणि तुमच्याबरोबर प्रार्थना करण्याची संधी दिली. याबद्दल त्यांचं आणि तुमचंही मी ख्रिस्तामध्ये आभार मानतो. आपण प्रार्थना करू. हे आमच्या थोर सेनाधीश परमेश्वर बाबा, आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माण करत्या प्रभू, आज पुन्हा एकदा तू आम्हाला तुझ्या प्रार्थनेमध्ये येण्यासाठी आमंत्रित केलंस, ही सुंदरशी संधी दिलीस. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. दयाळू बापा, आज पुन्हा एकदा तू आमच्याशी बोललेला आहेस, गाण्याद्वारे, आराधनेद्वारे, पवित्र वचनाद्वारे आणि संदेशाद्वारे प्रभू तू आमचं आज पुन्हा मार्गदर्शन केलेलं आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. दयाळू बापा, आज विशेष तुला धन्यवाद देतो तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल, जो आमचा कैवारी आहे, जो आमचा मार्गदर्शक आहे. देवबापा प्रभू, तू आम्हाला अनाथ असं सोडलेलं नाहीस. तुझ्या आत्म्याद्वारे तू आमचं मार्गदर्शन करतोस, म्हणून आम्ही तुला खूप खूप धन्यवाद देतो. यावेळेस दयाळ प्रभू, आम्ही तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो की ज्याप्रमाणे तुझ्या शिष्यांनी पवित्र आत्म्याच्या आवाजाला साथ दिली आणि त्याच्या प्रेरणेने प्रभू आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं, तशाच प्रकारे देवबापा तुझ्या प्रत्येक लेकराला आजच्या जगामध्ये जगत असताना तुझ्या पवित्र आत्म्याला साथ देण्याकरता, त्याची वाणी ऐकण्याकरता लागणारं शक्ती, सामर्थ्य, बुद्धी सर्व तू आम्हाला दे, अशी तुझ्याजवळ नम्रतेची प्रार्थना करतो. प्रभू, आज या जगामध्ये जगत असताना बऱ्याच गोष्टी आम्हाला साथ देत आहेत, बरेच आवाज आमच्या कानावर येत आहेत, परंतु परमेश्वर पित्या, या सर्व गोंगाटामध्ये, या सर्व आवाजांमध्ये प्रभू आम्ही तुझ्या आत्म्याच्या आवाजाला साथ द्यावी, त्याच्या प्रेरणेने आमचं जीवन जगावं, असं दयानंद कृपेनं कर. पुन्हा एकदा प्रभू, तू दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या वेळेबद्दल, या प्रार्थनेबद्दल मी तुला धन्यवाद देतो.
आम्हा जमलेल्या प्रत्येकानं प्रभू तुझ्या हातामध्ये घे. तुझ्या आशीर्वादानं भर, तुझ्या आत्म्यानं भर आणि तुझ्या सेवेकरता, तुझ्या राज्याच्या वाढीकरता प्रभू तू आमचा उपयोग कर, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. या मंडळीला तुझ्या हातामध्ये घे. देवबापा, या मंडळीचे पुढारीपण करणारे पाळक वर्ग, कार्यकारी मंडळी आणि त्यांचे सर्व सभासद आणि पुढारी यांना तुझ्या हातामध्ये घे. त्यांचं मार्गदर्शन कर आणि त्यांना तुझ्या आत्म्याच्या द्वारे चालव, अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रभू, ही मंडळी आत्म्याने चालणारी असावी असं त्याने कृपया कर. प्रत्येकाला तुझ्या आनंदानं आणि तुझ्या आत्म्यानं भर, अशी प्रार्थना करतो. दयाळू बाबा, तसंच या जीवनामध्ये जगत असताना तू आम्हाला बरेच आनंदाचे क्षण देतोस. प्रभू, मला माहित नाहीये, परंतु अशा बऱ्याच जोडप्यांना तू या दिवसांमध्ये एकत्र केलेला आहेस. अनेक लग्नाचे वाढदिवस हे साजरे केले जात आहेत. अनेक वाढदिवस साजरे केले जात आहेत. देवबापा, अशा सर्व प्रिय जोडप्यांना, कुटुंबांना आणि वैयक्तिक प्रियजनांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. जे आज लग्नाचा वाढदिवस या आठवड्यामध्ये साजरा करणार असतील किंवा गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी साजरा केला असेल, अशा उभयतांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांचं जीवन आशीर्वादाचं कर, त्यांच्याबरोबर राहा आणि त्यांच्याद्वारे प्रभू तुझं गौरव तू इतरांना प्रगट कर, अशी प्रार्थना करतो. ख्रिस्तामध्ये त्यांना एक कर, ख्रिस्ताच्या प्रीतीत त्या उभयतांनी असावं असा आशीर्वाद त्यांना दे आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रभू त्यांनी एक मनानं, एक अंतकरणानं एकमेकांची सेवा, त्याचप्रमाणे तुझीही सेवा करावी असं त्याने कृपेनं कर. जे कोण वाढदिवस साजरा करत आहेत अशा प्रत्येकान लहान थोरांसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. प्रभू, प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे. अशा प्रत्येकांच्या मागण्या, प्रार्थना, विनंत्या तुला माहित आहेत की जे येणाऱ्या दिवसामध्ये वाढदिवस साजरा करणार आहेत किंवा ज्यांचा वाढदिवस आता झाला आहे नुकताच, अशा प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये आणतो आणि अशांसाठी सुद्धा प्रार्थना करतो. देवबापा, त्यांचं हे वर्ष आशीर्वादाचं कर. त्यांच्या मागण्या, प्रार्थना, विनंत्या तू मान्य कर आणि त्यांनाही तुझ्या आशीर्वादाने भर, अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण इथे जमलेले आणि जे ऐकणारे अशा प्रत्येकांना प्रभू तुझ्या हातामध्ये आम्ही स्वतःला देत आहोत. प्रभू, आमचं जीवन तुझ्या हातामध्ये घे आणि तुझ्या आत्म्याने तू आम्हाला भर आणि येणाऱ्या जीवनामध्ये तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालण्याकरता आम्हा प्रत्येकांचं सहाय्य आणि मदत कर. आमेन. प्रियानो, आणि शेवटी आम्ही सर्वजण प्रभूची प्रार्थना एकत्र म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडतो तसे आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि शेवटी आम्ही या ठिकाणाहून विभक्त होत असताना देवाचा आशीर्वाद आपण घेऊया आणि देवाच्या आशीर्वादानं आपण या प्रार्थनेची समाप्ती करूया. सर्वदा आनंद करा, नेहमी प्रार्थनेत राहा, प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचे उपकार माना, पवित्र आत्म्याला विसरू नका, संदेशाच्या संदेशांचा उपहास करू नका, प्रत्येक गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा, म्हणजे शांतीचा देव तुमच्या बरोबर सदोदित राहील. शेवटी देव जो सर्व आशेचा उगम आहे,
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा प्रत्येकाला तो त्याच्या आनंदाने, शांतीने व विशेष करून त्याच्या पवित्र आत्म्याने भरो आणि त्याच्या सेवेकरता पूर्णपणे समर्पित करो. आणि तुमचा आत्मा, जीव आणि शरीर ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळेपर्यंत पूर्णपणे निर्दोष अशी राखो. शेवटी देवबापाची अमर्याद अशी कृपा, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची अद्भुत अशी प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आम्हा प्रत्येकांच्या बरोबर आणि देवाच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.